आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। MIM जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांच्याकडून ढवळी येथे पूर पाहणी तर राजीव गांधी नगर आणि कृष्णा घाट येथे जनावरांना चारा वाटप। मिरजेत पाणी पातळी वाढ होत असल्याने जनावर आणि काही नागरिकांचे स्थलांतर केले आहे, तर ढवळी हे गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून येथील नागरिकांचेही स्थलांतर करण्यात आले आहे। त्यामुळे आज MIM चे सांगली जिल्हाध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे यांनी ढवळी या ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी करून भेट दिली। तसेच ज्या ठिकाणी जनावरे स्थलांतर केली आहेत त्यांचे हाल होऊ नयेत, जनावरांची योग्य ती काळजी घेण्यात यावी, यासाठी आज MIM पक्षाकडून राजीव गांधी नगर आणि मिरज कृष्णा घाट या ठिकाणी जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आला। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जो कृष्णा नदीला महापूर आला आहे, त्यानुसार आमच्या गावातील ढवळी गावातील नदी पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असून सध्या एक 60 ते 70% शेतीमध्ये पाणी घुसलेलं आहे व मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे। जे पहिल्या टप्प्यातील फेजमधील जे नागरिक व वसाहत आहे तेथील नागरिकांना आम्ही स्थलांतर केलेलं आहे। त्यापैकी बहुतांश नागरिक हे आपापल्या पै पाहुण्यांच्याकडे जाण्याची पसंती केल्यानुसार त्यांनी आपल्या पै पाहुण्यांच्याकडे स्थलांतरित झालेले आहेत। तसेच जे पै पाहुण्यांकडे जाणार नाहीत त्यांच्यासाठी आम्ही विजयनगर शाळा येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। सध्या तर आता पाऊस ओसरलेला आहे, त्यानुसार जरा थोडा दिलासा सध्या तरी मिळालेला आहे। आता साधारणतः जवळपास 70 ते 80 कुटुंबे या पुरापासून बाधित झालेले आहेत व त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। या जुलै 2024च्या पूर परिस्थितीमध्ये आमच्या मिरज तालुक्यातील महापालिका क्षेत्रातील कृष्णा घाट हे कायम बाधित होतं। कृष्णा घाटच्या आमच्या सर्व बांधवांना, भगिनींना प्रत्येक वेळेला हा पुरामध्ये संघर्ष करावा लागतो आणि यामध्ये काल मी भेट देण्यासाठी आलो होतो। इथली परिस्थिती बघितली, शासकीय यंत्रणा जनावरांचा सर्वे करत होती, जनावरांप्रमाणे चारा द्यायचं, काही जनावरं विसरलेली, अशा पद्धतीची विसंगत परिस्थिती इथली बघितल्यानंतर माझे मित्र अरविंद गोरे असतील, कुमार गोरे असतील, संदीप गोरे असतील, या सर्वांनी काल विनंती केली की आपल्याकडून होईल तिथे वैयक्तिक चाऱ्याची मदत आपल्याला करता आली तर बघा। त्या पद्धतीनं आपलं एक कर्तव्य म्हणून राजकारणाचा भाग बाजूला राहू दे, पण अशा पूर परिस्थितीमध्ये मुख्य जनावरांचा कुठेतरी आपल्याला आशीर्वाद लागेल या हेतून आपण आज चाऱ्याची जी काही चाऱ्याचं वाटप इथं केलेलं आहे, आपण इथं चारा आणून दिलेला आहे आणि आमच्या पुढच्या भविष्यात सुद्धा जर काही अडचण आली, चाऱ्याची परिस्थिती उद्भवली तर पुढे सुद्धा या आमच्या कृष्णा घाटच्या सर्व बंधू भगिनींच्या, इथल्या नागरिकांच्या पाठीशी आमच्या MIM पक्षाच्या वतीने आम्ही खंबीरपणे उभे राहू असं मी ग्वाही देतो। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।